सर, एखाद्याचं जर वजन खूप जास्त आहे तर त्याला हृदयरोगाचा धोका सगळ्यात जास्त असतो. पण त्या पण व्यक्तीने हृदयाची काळजी कशी घेऊ शकतो, तो त्याने काय काय उपाय करायला पाहिजे, वजन कमी करण्याच्या व्यतिरिक्त त्याने काय काय गोष्टी करायला पाहिजे सर? आणखीन एक प्रश्न आहे सर, जो माझा पर्सनल प्रश्न आहे, जो तुम्हाला विचारायचा होता, की काही आता लोक आहेत, जसं माझ्या फॅमिलीमध्ये पण एक माझे अंकल आहे, काका आहे माझे, ते त्यांचं एज अराउंड 50 आहे. त्यांना डायबिटीज आता रिसेंटलीच डिटेक्ट झालेला आहे, पण ते ऍक्सेप्टच करायला रेडी नाही आहे की त्यांना डायबिटीज झालेला आहे. ते स्वतः सांगतात मी फिट आहे, मी रोज जिम करतो, माझी फिजिक किती चांगली आहे, बट मला डायबिटीज होईल आणि मी गोळ्या औषधं कशाला खाऊ, मी हे करणारच नाही. अशा लोकांना तुम्ही काय सांगणार सर? माझं तर म्हणणं एकच राहतं, तुम्हाला डायबिटीस झालाय, तुम्ही जर ऍक्सेप्ट करत नसाल तर तुम्ही तुमच्या बायकोला तुम्ही त्रास देतात आहे, तुमच्या मुलांना तुम्ही त्रास देतात आहे. म्हणजे तुम्हाला डायबिटीसमुळे तुम्हाला अटॅक आला, तुम्हाला डोळ्याला अंधत्व आलं किंवा पॅरालिसिस झालं, तर हाल कोणाची होणार, धावपळ कोणाची होणार आहे? तुमच्या बायकोची आणि तुमच्या मुलांची. तुम्ही खरंच लग्न करून बायको केली आणि तुम्ही मुलं पैदा केले, तुम्ही त्यांची काळजी तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. त्यांची काळजी घेण्यासाठी तुमचा डायबिटीस तुम्ही कंट्रोल घ्यायलाच पाहिजे, तुम्ही ऍक्सेप्टन्स आलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही लग्न कशाला केलं, मग मुलं कशाला पैदा केली तुम्हाला ऍक्सेप्टन्स नसेल तर? म्हणजे यू आर सेल्फिश. म्हणजे तुम्ही सेल्फिश आहे, तुम्हाला ऍक्सेप्टन्स नाही. आणि द अर्लियर यू ऍक्सेप्ट पुढे बेटर फॉर यू, तुमचं लाईफ पुढे चांगलं होईल. तुम्ही अधू होण्यापेक्षा फिट राहणं कधी पण चांगलं आहे. आणि डायबिटीस काय असं घाबरण्यासारखं नाही. तुम्ही तर कंट्रोल ठेवला, डायबिटीस शुगर चांगली कंट्रोल ठेवली, यू कॅन लिव्ह अ कम्प्लिटली नॉर्मल लाईफ.